आकृतिबंध या प्रकरणामधील सराव संच 4.2 आपण अभ्यासूयात. खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतिबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा. आकडा 1 1 1 1 1 1 1 पुढील 3 संख्या असतील 1 1 आणि 1. 2 1 2 3 4 5 6 7 क्रमवार नैसर्गिक संख्या. पुढची संख्या असेल 8 9 आणि 10. तिसरा आकडा आहे 1 3 5 7 9 क्रमवार विषम संख्या आहेत. पुढील आपल्याला 3 संख्या लिहिता येतील. 9 नंतर येणारी विषम संख्या 11 13 आणि 15. चौथा आकडा आहे 2 4 6 8 10 आणि 12 क्रमवार समसंख्या. पुढच्या 3 संख्या असतील 14 16 आणि 18. पाचवा आकडा आहे 1 3 6 10 15 आणि 21 या त्रिकोणी संख्या आहेत. पुढील 3 त्रिकोणी संख्या असतील 28 36 आणि 45. त्रिकोणी संख्यांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. त्रिकोणी संख्या कशा तयार होतात? पहिली त्रिकोणी संख्या कशी तयार होती ते आपण पाहूया. 1 पासून तयार होणारी त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्येचा पाया 1 आहे. 1 गुणुले 1 च्या पुढील संख्या 2 छेद 2 2 2 कट होईल. आपलं उत्तर येईल 1. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या झाली 1. दुसरी त्रिकोणी संख्या पाहूया. 2 गुणुले पुढची संख्या 3 छेद 2 प्रत्येक वेळेस 2 नी भागायचे. बे एक बे. दुसरी त्रिकोणी संख्या मिळेल आपल्याला 3. तिसरी त्रिकोणी संख्या पाहूया. 3 गुणुले 4 छेद 2 बे एक बे. बे दुने 4 आणि 3 दुने 6. ही तिसरी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळेल. चौथी त्रिकोणी संख्या 4 गुणुले 5 छेद 2 बे एक बे. बे चौक बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10. या पद्धतीने आपल्याला क्रमवार त्रिकोणी संख्या काढता येतील. पुढचा आकृतिबंध पाहूया. 1 4 9 16 25 आणि 36 तर क्रमवार संख्यांचे वर्ग या ठिकाणी दिलेले आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36. पुढे आपण 7 चा वर्ग आपल्याला लिहावा लागेल. 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणुले 7 7 7 49. पुढे 8 चा वर्ग बरोबर 8 गुणुले 8 8 8
64, 9चा वर्ग बरोबर 9 गुणिले 9, 99 81. याप्रमाणे आपल्याला पुढील 3 वर्ग संख्या मिळतील. 49, 64 आणि 81. याप्रमाणे आपला आकृतिबंध तयार होईल. 7वा आकडा आहे 1 8 27, 64 आणि 125. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 25. याप्रमाणे पुढे आपल्याला 6 चा घन म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 6 36, 36 गुणिले 6 216 मिळेल. 7 चा घन 7 गुणिले 7 गुणिले 7, 7 7 49, 49 गुणिले 7 343 मिळेल. 8 चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8, तो मिळेल आपल्याला 512. म्हणजे हा जो आकृतिबंध आहे तो क्रमवार संख्यांचा आकृतिबंध आहे. या ठिकाणी 6चा वर्ग येईल. 6चा वर्ग आपल्याला माहिती आहे 216. 7चा वर्ग आहे 343 आणि 8चा वर्ग आहे 512. पुढे 8वा आकडा आहे 0 1 1 2 3 5 8 13 आणि 21. तर मागील दोन संख्यांची बेरीज बरोबर पुढची संख्या 0 अधिक 1 1, 1 अधिक 1 2, 1 अधिक 2 3, 2 अधिक 3 5, 3 अधिक 5 8. याप्रमाणे आपण पुढील 3 संख्या शोधूया. 13 अधिक 21, 13 आणि 21 होईल 34. आता 21 अधिक 34 55, 34 अधिक 55 89 मिळेल. 9वा आकडा आपण पाहूया. 1 2 4 8 16 32 64. मागच्या संख्येला 2 ने गुणल्यास पुढील संख्या मिळते. 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64 आणि 64 दुने 128. 128 गुणिले 2 256, 256 गुणिले 2 512 येईल. 256 गुणिले 2 बेसकी 12, हातच्याला आले 1, 5 दुने 10 आणि 1 11, हातच्याला आले 1, बेदुनी 4 आणि 5. याप्रमाणे आपल्याला 512 मिळेल. 10वा प्रश्न आकडा आपण पाहूया. 1 3 9 27 81. मागील संख्येला 3 ने गुणून पुढील संख्या आपल्याला मिळते. 1 गुणिले 3 3 1 3, 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 3 1 3 आणि 24 243. 243 गुणिले 3 पुन्हा 3 त्रिक 9, 3 चौक 12, हातचे 1, 3 दोन्ही 6 आणि
729. आता 729 गुणिले पुन्हा 3, 3 9 27, 702, 3 2 6 आणि 2 हे 8 आणि 3 7 21, 2187. याप्रमाणे आपण आकृतीबंध पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.